प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉक्टर हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्या ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र आयोजित केलं. आपल्या विचारप्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉक्टर शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या. जास्त स्क्रीन टाइम, अस्वास्थ्यकारक खाण्याच्या सवयी, एकटेपणा यासारख्या समस्यांवर मार्गदर्शन केलं. पालकांसाठी त्यांनी एक खंबीर पालक कसे असू शकते आणि घरात निरोगी वातावरण कसं तयार केलं जाऊ शकतं हे सांगितलं. या कार्यक्रमाला कल्याण मुंबई महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड उपस्थित होते. आमच्या इथे हर वर्ष वेलनेस डे आम्ही सेलिब्रेट करतो आणि आमच्या शाळेमध्ये काउन्सिलर्स आहेत. ही काउन्सिलर्स परिस्थिती आले तर मुलांना हेल्प करतात, सहयोग देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. डॉक्टर हरीश शेट्टी आपले भारताचे मानलेले सायकायट्रिस्ट आहेत आणि ज्या टाईम आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो ते आपल्याला कल्याणमध्ये येऊन पालकशी बोलतात आणि ते इतके इफेक्टिव्हली सांगतात की आपण सर्व आपल्याला असं वाटतो की सर्व प्रश्न आपलेच आहे. आणि इतके चांगले उदाहरणांनी डॉक्टर साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे आणि ही कुठेतरी आपल्या लाईफमध्ये मला असं वाटतो जरूर आपल्याला काम येतात. मी असं म्हणतो आज पालकांनी 700-800 पालक आले, फुल हॉल फुल होता. अँड नेहमी असा काय आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्या पाठीमागे एक हित असते की पालक आणि आम्ही दोघे एकच कार्य करतो. आपल्या मुलांसाठी आपण काम करतो. आपण एकत्र झालो तर आपण प्रश्न सोडवू शकतो आणि आय एम व्हेरी हॅपी की पालक वर्गाने इतका सहयोग दिला, टीचर्सने सहयोग दिला आणि ही कार्यक्रम खरंच मनापासून जसं अपेक्षा होता तसं झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आत्ताच्या आयुष्यात पालकत्व एवढं सोपं नाही. बाबा 12 तास काम करतात, थकून येतात. मुलं 3 शाळेत जातात, स्कूल, ट्युशन्स आणि आईची शाळा. खेळायला अजिबात वेळ नाही आणि हातात फोन. असं असताना पालकांना नवीन काय सांगायचं हा महत्त्वाचा आहे. 2-3 गोष्टी सांगतो. एक लक्षात घ्या, ऑफिसवरून फोन करताना तू कसा आहे हे विचारलं पाहिजे. अभ्यास केलं का, मोबाईल हातात आहे का, फ्रीजच्या जेवण घेतलं का हे नाही विचारलं पाहिजे. तुम्हाला वेळ कमी मिळणार मुलाबरोबर, तेव्हा तू कसा आहे आणि त्याला मिठी मारायचं. लक्षात घ्या, SSC बोर्डमध्ये 95 मिळाला तर तुमचा मुलगा हिरो नाही आणि 55 मिळाला तर तुमचा मुलगा झिरो नाही. कारण SSC बोर्ड, CBSE बोर्ड किंवा ICSE बोर्ड तुमचा मुलांचा मुलींचा तालीम तपास करू शकत नाही. मुलांचा आत्मविश्वास टिकू द्या, मुलांची हसी टिकू द्या.